सफाई कामगारांच्या जीवनाचं वास्तव मांडणारा अवकारिका हा चित्रपट आज प्रदर्शित झाला। या चित्रपटातून सुप्रसिद्ध गायक कैलाश खेर यांच्या बुलंद आवाजात स्वच्छतेचा नारा देण्यात आला। दरम्यान अवकारिकाच्या कलाकारांसोबत गप्पा मारल्यात आमची प्रतिनिधी ईशा जगताप हिने पाहूयात। आमचा चित्रपट अवकारिका येतोय 1 ऑगस्ट 2025 च्या जवळच्या चित्रपटगृहात नक्की या। प्रेक्षक हो, कचरा करणाऱ्यापेक्षा कायम कचरा साफ करणारा हा श्रेष्ठ असतो। याच समाजातल्या अत्यंत महत्त्वाच्या विषयावर प्रकाश टाकणारा अवकारिका हा चित्रपट लवकरच आपल्या भेटीला येतोय। सफाई असेल तर आपलं आरोग्य नीट राहू शकतं आणि तिथं सुरुवात होती ती सफाई कर्मचाऱ्यांनी। तो एक दुवा आहे, एक ब्रिज आहे। त्या ब्रिजला आपण आधार देणं गरजेचं आहे, ग्रँटेड घेतलं नाही पाहिजे। इन शॉर्ट मध्ये अवकारिका संस्कृत शब्द आहे। अवकारिका म्हणजे डस्टबिन। कचरा दुरून पाहणं आणि त्या कचऱ्यात उतरून काम करणं हे अगदी अवघड असेल। सत्या नावाचा सफाई कामगार आहे जो हे काम करतोय, तो रस्ते साफ करतोय, तो ह्याच्यातच आहे, त्याची दुनिया आहे। सो त्याच्या दुनियेत जाताना ती जबाबदारी होती की आपण ह्या इतक्या सगळ्या योद्ध्यांना रिप्रेझेंट करतोय आणि प्लस त्यातून आपल्याला त्यांना मिसइंटरप्रेट होऊ द्यायचं नाहीये। आय एम व्हेरी प्राऊड टू डू सच कॅरेक्टर। एक योद्धाची भूमिका करायला मिळाली, खूप चांगलं वाटतं मनाला आणि आयुष्यामध्ये भूमिका खूप येतील पण ही भूमिका स्पेशल राहील। सत्याची बायको आहे मी, शालिनी, जो खूप निष्ठावान आणि अतिशय प्रामाणिकपणे त्याचं काम करतोय। दैनंदिन त्याच्या गोष्टी तो करतोय, पण त्याच्या बरोबरीने तो त्याचा कुटुंबाकडे त्याचं लक्ष आहे, कुटुंबाच्या जबाबदाऱ्याही तो पार पाडत आहे। तर हे बॅलन्स करताना त्याचं काय तगमग चालू आहे, तर यावरती ती कथा फिरत आहे। मला वैभवीला विचारायचंय, बा तू काय करतेस या चित्रपटात? मी म्हणजे जो सफाई योद्धा आहे त्याच्या मोठ्या मुलीचा रोल करते। तिचं नाव दीपू आहे। म्हणजे छोटे लोक तुमच्याकडनंच शिकतात। म्हणजे कचरा तुम्ही समजा खाली टाकला तर मग ते पण बघणार की हा मोठे लोक टाकतात, मग मी पण टाकलं तर काय फरक पडणार आहे। मग तसेच छोटे लोक पण टाकणार, तसंच मोठ्या लोकांनी नाही टाकलं तर छोटे लोक पण नाही टाकणार। या चित्रपटात कैलाश खेर आणि सुनिधी चौहान यांनी गाणं गायले, ज्यांचा आवाज जगभरात प्रसिद्ध आहे। अतिशय गंभीर असं ते संगीत असेल, म्हणजे कसा होता अनुभव? चित्रपटाचं जे संगीत आहे, पूर्ण गाणी आहेत, तर ते फक्त बॅकग्राऊंडला वर्क नाही करत, तर ते एक पात्र म्हणून काम करतात, पूर्ण कॅरेक्टर म्हणून ते काम करतात। व्याकुळ झाली तुझी ही राणी, पाहुनी तुझी अबोल वाणी। हताशकारी मोजूनी तारे, संपतील हे दुःखाचे वारे। कहा बोला तू सांगना, तू सांगना माझ्या बाबा, माझ्या बाबा।